भिवंडी पूर्व से बड़ी राजनीतिक खबर। भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्र में आज एक राजनीतिक और सामाजिक दृष्टि से एक महत्वपूर्ण कार्यक्रम सफलतापूर्वक संपन्न हुआ। भिवंडी पूर्व के माजी विधायक एवं शिवसेना उप नेता रूपेश दादा मात्रे के सुपुत्र कुमार भाविक रूपेश मात्रे के जन्मदिन के अवसर पर आयोजित जनसंपर्क कार्यालय उद्घाटन समारोह भव्य रूप से संपन्न हुआ। यह कार्यक्रम सोमवार 22 दिसंबर 2025 को शाम 5 बजे आयोजित किया गया, जिसमें शिवसेना के मुख्य नेता तथा महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे जी साहेब ने अपनी शुभ हस्ते जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया। कार्यक्रम के दौरान हजारों की संख्या में शिव सैनिक पदाधिकारी, स्थानीय नागरिक एवं युवा कार्यकर्ता उपस्थित रहे। पूरे परिसर में शिवसेना जिंदाबाद और एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद के नारों से माहौल गूंज उठा। इस अवसर पर माननीय रूपेश दादा मात्रे ने अपने संबोधन में कहा कि यह जनसंपर्क कार्यालय आम जनता की समस्याओं के समाधान का केंद्र बनेगा और भिवंडी पूर्व के विकास को नई दिशा देगा। वहीं उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब ने भिवंडी पूर्व की जनता को आश्वासन देते हुए कहा कि राज्य सरकार विकास, रोजगार और बुनियादी सुविधाओं को लेकर पूरी तरह प्रतिबद्ध है। कार्यक्रम के सफल आयोजन के लिए निमंत्रक श्री संजय भाई लक्ष्मण मात्रे, पूर्व सभापति एवं नगर सेवक भिवंडी मनपा तथा कुमार छायांक रूपेश मात्रे, युवा सेना संगठक भिवंडी पूर्व ने उपस्थित सभी अतिथियों एवं नागरिकों का आभार व्यक्त किया। भिवंडी से जुड़ी हर बड़ी खबर के लिए जुड़े रहिए हमारे साथ। धन्यवाद। काल आपली मिनी विधानसभाचा निकाल लागलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये 62 नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून आले। मी त्यांचं अभिनंदन काल केलेलं आहे आणि रुपेश मात्रे, प्रकाश पाटील सगळे कार्यकर्ते देखील विविध ठिकाणी गेले होते आणि या सगळ्यांच्या मेहनतीमुळे हा विजय मिळालाय। मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। हजारो नगरसेवक निवडून आले, त्यांचे अभिनंदन करतो आणि आज इथं रुपेश मात्रे यांचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। आणि रुपेश मात्रे गेले अनेक वर्ष या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय। आमदार म्हणून त्यांनी काम केलं, शिवसेना पदाधिकारी म्हणून काम केलं। 80% समाजकारण, 20% राजकारण ही बाळासाहेबांनी दिलेली गुरुकिल्ली आहे। गुरुमंत्र धर्मवीर आनंदीगे साहेबांनी दिलेला गुरुमंत्र घेऊन ते पुढे जात आहे। 2022 ला आम्ही जेव्हा या महाराष्ट्रामध्ये उठाव केला, सर्वसामान्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणलं, माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, या लाडक्या बहिणींचं सरकार आलं, लाडक्या भावांचं आलं आणि त्यावेळेस पासून रुपेश मात्रे अस्वस्थ होते, काय करायचं। पण धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता खऱ्या शिवसेनेबरोबरच येणार आणि तो खऱ्या शिवसेनेबरोबर रुपेश मात्रे यांनी काम केलं आणि कालच्या निवडणुकीमध्ये असली शिवसेना कोण आणि नकली कोण हे लोकांनी दाखवून दिलं आणि महाराष्ट्रामध्ये तमाम जनतेने शिवसेना आणि बाळासाहेबांचे, आनंदीगे साहेबांचे विचार स्वीकारले आणि म्हणून मी मनापासून या ठिकाणी रुपेश मात्रे यांना शुभेच्छा देतो। एक तळागाळातला कार्यकर्ता, सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, या भागामध्ये अनेक वर्ष काम करताना आपण पाहिलेला आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा कुठेही आपत्ती, संकट आलं तिथे रुपेश मात्रे धावून गेला। अशा प्रकारचं काम रुपेश मात्रे यांनी गेले अनेक वर्ष केलेलं आहे।
आणि म्हणून मला आनंद आहे की आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। या कार्यालयातून गोरगरीब सर्वसामान्य लोक, सर्व जाती धर्माचे, जातीपातीचे सगळे लोक या ठिकाणी येतील, आपल्या अडचणी सांगतील आणि आपल्या समस्या घेऊन येतील। त्या सोडवण्याचं काम रुपेश म्हात्रे करतील, अशा प्रकारचा विश्वास आपल्या सगळ्यांना मी देऊ इच्छितो। आणि म्हणून आपला रुपेश म्हात्रे आज शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे आणि म्हणून या ठिकाणी आज मी त्याला शुभेच्छा देतो आणि मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। एक सर्वसामान्य कार्यकर्ता या भागामध्ये सर्व हिंदू मुस्लिम सगळ्या या विभागामधून निवडून येतो, याचा अर्थ त्याचं काम बोलतोय, काम करतो, काम करता है वही चुनकर आता है, जो घर में बैठता है उसको घर में बिठाता है। अभी आपको मालूम है कि अभी कल जो चुनाव के नतीजे आए, महाराष्ट्र में कुछ लोग कहते थे कि शिवसेना सिर्फ ठाणे में है, अभी शिवसेना चांदा से बांदा तक है। पूरा महाराष्ट्रात संपूर्ण शिवसेना आहे आणि म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम एकनाथ शिंदेने तुमच्या केलं आणि म्हणून आज लाडक्या बहिणी इकडे मोठ्या प्रमाणावर, मी लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, लाडक्या बहिणी या चमत्कार घडवतात आणि लाडकी बहीण योजना कधी बंद नाही होणार, बंद होणार नाही आणि लाडक्या भावांवर पण अन्याय होणार नाही। दोनों को देखने का नहीं भाई। इसलिए भिवंडी के विकास के लिए जो भी करना है हम लोग करेंगे। यहाँ विकास जरूरी है और लोगों को जीवन जो है, लोगों का जीना वहाँ अच्छा होना चाहिए, सभी लोगों को सुविधा मिलनी चाहिए। और जैसे और शहर जैसे है, ठाणे शहर है, मीरा भाईंदर है, इधर कल्याण है, डोंबिवली है, ऐसा शहर चाहते ना आप लोग, अच्छा सुविधा। और ऐसे करते वक्त किसी के ऊपर भी अन्याय नहीं होगा, ये फिर एक बार मैं कहता हूँ। फिर एक बार आप सभी लोगों को धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। तुमचं सर्वांचं प्रेम नेहमीच माझ्यावर राहिलेलं आहे। आज देखील तुम्ही सर्वांनी अतिशय मोलाचा वेळ काढून या ठिकाणी माझ्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलेलं आहे। मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की सर्वांनी जेवण केल्याशिवाय या ठिकाणी जाऊ नये। धन्यवाद।